नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने. तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डीसी जनरेटर किंवा डीसी मोटर बद्दल बघणार आहे. नेमकं सेकंड इयरचा पहिला टॉपिक म्हणजे डीसी जनरेटरचं कार्यपद्धती कशी आहे, डीसी जनरेटर कोणत्या तत्वावरती काम करतं, डीसी जनरेटरचं बेसिक कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि डीसी जनरेटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध भागांचा नेमका काय उपयोग असतो. तसंच डीसी जनरेटरचे कोणकोणते टाईप पडतात जे की आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, आपण एक्झामसाठी नेहमीची इलेक्ट्रिशियनची क्वेश्चन सिरीज राबवणार आहे. त्यासाठी रिव्हिजन म्हणून मी हा टॉपिक बनवत आहे. चला तर मग सुरू करूया डीसी जनरेटर टॉपिक. बघा, सर्वात पहिले डीसी मशीन किंवा कोणतीही इलेक्ट्रिकल मशीन असो, ही दोन भागामध्ये विभागलेली आहे. पहिलं असतं एसी मशीन आणि दुसरं असतं डीसी मशीन. त्यानंतर एक तिसरा भाग असतो, त्याला आपण म्हणतो स्पेशल पर्पज मशीन. त्याचा वापर आपण जशी एखादी मशीन आपण एखाद्या स्पेशल पर्पजसाठी बनवली तर आपण त्याला स्पेशल पर्पज मशीन म्हणत असतो. उदाहरणार्थ युनिव्हर्सल मोटर असो, आपली स्टेपर मोटर असो किंवा आपली सर्वो मोटर असो, या सगळ्या स्पेशल पर्पज मशीनचे उदाहरण आहेत. त्यामध्ये आपण आज चालू करणार आहोत डीसी मशीन मधील डीसी जनरेटर नावाचा टॉपिक. बघा, मशीन ही दोन भागामध्ये विभागलेली आहे. एक असतं डीसी मोटर आणि दुसरी आहे डीसी जनरेटर. त्या डीसी जनरेटरचं कार्यपद्धती काय आहेत, त्याचे कोणकोणते वेगवेगळे टाईप पडतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आता इलेक्ट्रिकल मशीन ही दोन भागामध्ये विभागलेली असते. एक असतं जनरेटर आणि दुसरी असते मोटर. मग त्यापैकी नेमका जनरेटर म्हणजे काय? बघा, जनरेटर म्हणजे असा डिव्हाइस जे की आपल्या मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये जो कन्वर्ट करून देतो त्याला आपण जनरेटर म्हणत असतो. याच उलट जी मशीन काम करते त्याला आपण मोटर म्हणतो. आता मोटर म्हणजे काय? मोटर म्हणजे असा डिव्हाइस जो की इलेक्ट्रिकल एनर्जीला कशामध्ये, मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करून देतो, त्याला आपण मोटर असे म्हणत असतो. मग आता आपण सुरू करणार आहे डीसी जनरेटर. मग त्यापैकी डीसी जनरेटर म्हणजे काय? द डिव्हाइस विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू डीसी इलेक्ट्रिकल एनर्जी. असा डिव्हाइस जो की मेकॅनिकल एनर्जीला डीसी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करून देईल त्याला आपण डीसी जनरेटर म्हणत असतो. बघा, या डीसी जनरेटरमध्ये डीसी जनरेटरचं कन्स्ट्रक्शन त्याच्यावरून त्याचे भरपूर टाईप पडतात. त्यापैकी आपण आता सुरुवात करूया डीसी जनरेटरच्या कन्स्ट्रक्शन पासून. बघा, आपण बघताना जनरेटरमध्ये एक आउटरमोस्ट एक मेटलचा पार्ट बघत असतो. आता मग तो मेटलचा पार्ट म्हणजे नक्की काय, तर त्याला आपण योक किंवा फ्रेम असं म्हणत असतो. बघा, जर पूर्ण मेटलचा पार्ट या स्टँड सोबत असेल तर त्याला योक किंवा फ्रेम म्हणतो. पण जर फक्त त्याच्यामध्ये पोल आणि वाइंडिंग दिली असेल तर त्याला आपण स्टेटर म्हणत असतो. त्याला काय म्हणतो आपण? स्टेटर म्हणत असतो. मग या योक किंवा फ्रेमवरती किंवा स्टेटरवरती पोल बसवलेले असतात. मग आता जे पोल असतात, बघा याच्यामध्ये 4 पोलची मशीन दिलेली आहे. मग हे जे पोल असतात या स्टेटरवरती बसवलेले असतात. आणि या पोलवरती बघा, या पोलचे दोन मुख्य भाग पडतात. पोलचा समोरचा भाग ज्याला आपण काय म्हणतो, पोल शू म्हणत असतो. आणि याच्यानंतर पोलचा जो हा खालचा भाग असतो याला आपण एक असतो पोल शू आणि एक असतो पोल कोअर. याला आपण पोल कोअर असं म्हणतो. बघा, हा जरा पोल, या पोलवरती एक वाइंडिंग लावलेली असते. त्या वाइंडिंगलाच आपण फील्ड वाइंडिंग असं म्हणत असतो. आता ही वाइंडिंग ही संपूर्ण पोल भोवती इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेली असते आणि या वाइंडिंगला आपण काय म्हणत असतो? फील्ड वाइंडिंग म्हणत असतो. या फील्ड वाइंडिंगला जो डीसी जनरेटरला एक्साइटेशन साठी लागणारा सप्लाय आपण या फील्ड वाइंडिंग वरती देत असतो. तो सप्लाय असतो 110 व्होल्ट डीसी ते 220 व्होल्ट डीसी. हा सप्लाय आपण डीसी जनरेटरला एक्साइटेशन साठी देत असतो. बघा, त्यानंतर येतं आर्मेचर. आता आर्मेचर म्हणजे काय? बघा, जो पार्ट डीसी जनरेटरचा जो रोटेटिंग पार्ट असतो त्याला आपण आर्मेचर म्हणतो. किंवा त्याला आपण बघा, एक असतं आर्मेचर, त्याला आर्मेचर किंवा रोटर असं सुद्धा म्हणतो आपण त्याला. मग जो डीसी जनरेटरचा जो रोटर असतो त्याला आपण आर्मेचर म्हणतो. मग आर्मेचर वरती जी वाइंडिंग लावली असेल त्याला आर्मेचर वाइंडिंग म्हणायचं. आर्मेचर कंडक्टर किंवा त्याला आपण आर्मेचर वाइंडिंग असं म्हणतो. मग त्याच्यानंतर येतो बघा, एक असतो कम्युटेटर तयार झालेला. आता बघा, ज्या वेळेस पहिली गोष्ट लक्षात राहू द्या, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी गरजेच्या असतात. एक म्हणजे पहिला लागते कंडक्टर आणि दुसरी लागते मॅग्नेटिक फील्ड. बघा, फॅराडेच्या नियमानुसार आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. पहिली कंडक्टर आणि दुसरी मॅग्नेटिक फील्ड. आणि एक कंडिशन आहे की दोन्हीपैकी कोणतरी एक गोष्ट स्टॅटिक पाहिजे आणि एक गोष्ट रिव्हॉल्विंग पाहिजे. जर तुमचा कंडक्टर स्टॅटिक असेल तर त्याला स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ असं म्हणतो. आणि जर तुमचा कंडक्टर हा डायनॅमिक असेल तर त्याला आपण डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ असं म्हणत असतो. बघा,
आता याच्यामध्ये आपण एक्साइटेशनसाठी किंवा मॅग्नेटिक फील्डसाठी फील्ड वाइंडिंग वापरली, त्याच्यासाठी नंतर आपल्याला कंडक्टर लावावे लागतील आणि तेच कंडक्टर आपण डीसी जनरेटरच्या रोटरवरती अर्थातच डीसी जनरेटरच्या आर्मेचरवरती ठेवत असतो. मग या आर्मेचरच्या कंडक्टरला किंवा आर्मेचरवरती असलेल्या वाइंडिंगला आपण आर्मेचरची वाइंडिंग किंवा आर्मेचरचे कंडक्टर असं म्हणत असतो. बघा, तयार होणारा जो डीसी इथे सप्लाय दिल्यानंतर जो सप्लाय तयार होतो तो एसी असतो. मग त्या तयार झालेल्या एसी सप्लायला, कारण आपलं जनरेटर तर डीसी आहे, मग तयार झालेल्या एसी सप्लायला डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जनरेटरमध्ये आपण एक कम्युटेटर नावाचा डिव्हाइस वापरत असतो. म्हणजे कम्युटेटरचं काय काम आहे, तयार झालेल्या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करून देणं, हे आपल्या कोणाचं काम आहे, कम्युटेटरचं काम असतं. बघा, त्याच्यानंतर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर कम्युटेटर नंतर एक जो सप्लाय तयार झाला, आता तो सप्लाय आपल्याला बाहेर काढायचा, तर तो सप्लाय बाहेर काढण्यासाठी आपण ब्रशेस वापरतो. काय वापरत असतो, ब्रशेस वापरत असतो. मग ब्रशेसचं काय काम आहे, तयार झालेल्या डीसी सप्लायला आपल्याला आउटपुटला नेण्यासाठी आपण ब्रशची असेंब्ली वापरत असतो. त्यानंतर तुम्ही या इमेजमध्ये बघा, इथं इंटरपोल बघितलेत. आता इंटरपोल म्हणजे काय, दोन मेन पोलच्या मध्ये जर छोटा एक पोल लावलेला असेल तर त्याला आपण इंटरपोल म्हणत असतो. या इंटरपोलचं कार्य मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. बघा, हे झालं याचं बेसिक कन्स्ट्रक्शन, की या नेमकं या डीसी जनरेटरच्या बेसिक कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय असतं. आता डीसी जनरेटरमध्ये नेमकं इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते. बघा, सुरुवातीला आपण फील्ड वाइंडिंगला आपण 220 व्होल्ट 110 ते 220 व्होल्ट डीसी सप्लाय देतो. तो डीसी सप्लाय दिल्यामुळं या पूर्ण फील्ड वाइंडिंगच्या इथे अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग ज्या वेळेस इथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, मग ही मॅग्नेटिक फील्ड बघा, याच्यावरती आपण आर्मेचरचे कंडक्टर ठेवलेले आहेत. मग या आर्मेचरच्या कंडक्टरला या शाफ्टच्या माध्यमातून म्हणजे मेकॅनिकल पॉवर देऊन आपण फिरवणार. मग मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात, एक असते मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरी असते कंडक्टर. मग मॅग्नेटिक फील्ड तर आपल्याला फील्ड वाइंडिंग मध्ये जो आपण 110 व्होल्ट ते 220 व्होल्ट डीसी सप्लाय जो दिला, त्यातून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड भेटली. मग आता पाहिजे कंडक्टर, तर आपण आर्मेचरवरती आर्मेचरचे कंडक्टर लावले. मग या आर्मेचरच्या कंडक्टरला आपल्याला फिरवावं लागेल, कारण एक कंडिशन आहे की दोन्हीपैकी एक गोष्ट स्टॅटिक आणि दुसरी गोष्ट रिव्हॉल्विंग पाहिजे. आपण इथं डीसी सप्लाय दिल्यामुळे इथं स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. कोणती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग मॅग्नेटिक फील्ड स्टॅटिक झाली, याचा अर्थ आपल्याला कंडक्टरला फिरवावं लागेल आणि याच कंडक्टरला फिरवण्यासाठी आपण या शाफ्टच्या माध्यमातून आर्मेचरला फिरवतो. आणि हा आर्मेचर ज्यावेळेस या मॅग्नेटिक फील्डला कट करेल, तर या मॅग्नेटिक फील्डमुळे या कंडक्टरमध्ये जे कंडक्टर असतात त्या कंडक्टरमध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. यालाच आपण फॅराडेज लॉ ऑफ म्युच्युअल इंडक्शन असं म्हणतो. बघा, मॅग्नेटिक फील्ड पहिल्या कंडक्टरची, त्यामुळे जे आर्मेचरवरती जे कंडक्टर आपण बसवले होते त्या कंडक्टरमध्ये जेव्हा हे कंडक्टर फिरतील, हे कंडक्टर इथं तयार असलेली मॅग्नेटिक फील्डला कट करतील आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे या सेकंड किंवा आर्मेचरच्या कंडक्टरमध्ये ईएमएफ इंड्यूस होईल. त्याला आपण आर्मेचरचा ईएमएफ किंवा आर्मेचर ईएमएफ किंवा ज्याला आपण जनरेटेड ईएमएफ असं म्हणतो. पण ज्या वेळेस एक लक्षात राहू द्या की या जगामध्ये जेव्हा कुठेही जिथे जिथेही सप्लाय तयार होईल तो ऑलवेज एसी सप्लाय तयार होत असतो. मग आता इथं तर सप्लाय एसी तयार झाला, आपल्या जनरेटरचं नाव आहे डीसी, सॉरी इथं डीसी जनरेटर पाहिजे. आणि बघा, जनरेटर आणि मोटरचं कन्स्ट्रक्शन सारखंच असतं. मग आपला सप्लाय तयार झालेला एसी आहे आणि आपल्याला पाहिजे डीसी. मग या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक कम्युटेटर नावाचा डिव्हाइस वापरतो. याच कम्युटेटरला मेकॅनिकल रेक्टिफायर असं सुद्धा म्हणतात. मग याचं काय काम आहे, जो डीसी सप्लाय तयार झाला त्या जो एसी सप्लाय तयार झाला त्या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करण्याचं काम आपला कम्युटेटर करतो आणि तयार झालेला तो परत डीसी सप्लाय ब्रशच्या माध्यमातून आपण आउटपुटला घेत असतो. अशा प्रकारे आपल्या डीसी जनरेटर मध्ये काय होत असतो, ईएमएफ इंड्यूस होत असतो. बघा, हे वेगवेगळ्या भागाचं वेगवेगळं कार्य आहे. याला एका छोट्या इमेज मध्ये बघा. आता या इमेज मध्ये मी सांगितलेलं आहे, याच्यात काय केलं आपण, बघा इथं वेगवेगळ्या पार्ट. बघा, सुरुवातीला मी योक दाखवला. योक म्हणजे जो मेटलची बॉडी, अशी बॉडी ज्याच्यावरती काय ठेवलेलं आहे आपण, जे पोल किंवा जी वाइंडिंग वगैरे ठेवतो त्या पोलवरती, त्यात जो मेटलचा बाहेरचा पार्ट आपल्याला दिसतो त्याला योक किंवा फ्रेम म्हणतो. त्याच्यानंतर बघा, ज्याच्यात मी सांगितलं की आर्मेचर असतं. मग या आर्मेचर हे बघा, आर्मेचर असा टोटल एक आर्मेचर बनवलेला असतो आणि या आर्मेचर मध्ये जी वाइंडिंग असते त्याला आपण आर्मेचर वाइंडिंग असं म्हणतो. मग या आर्मेचर वाइंडिंग झाली. त्याच्यानंतर बघा, जो तयार झाला, मी सांगितलं तुम्हाला तयार झालेला जो सप्लाय आपण तो कसा कम्युटेटरच्या माध्यमातून एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करतो, तर हा बघा, हा असतो कम्युटेटर. मग कम्युटेटरचं काय काम आहे, कम्युटेटरलाच आपण मेकॅनिकल रेक्टिफायर असं सुद्धा म्हणतो. बघा, ही गोष्ट हा एमसीक्यू खूप जास्त वेळा विचारतात की कम्युटेटरला आपण मेकॅनिकल रेक्टिफायर का म्हणतो,
तर सर्वात आधी रेक्टिफायरचं काम असतं एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करणं. आणि जे आपण आतापर्यंत जेवढे पण रेक्टिफायर बघितले त्याच्यामध्ये आपण डायोडचं सर्किट वापर करतो. आणि हाच एक रेक्टिफायर असा आहे किंवा हाच एक डिव्हाइस असा आहे जो फिरता फिरता एसी सप्लायला डीसी सप्लायमध्ये कन्वर्ट करतो. तो फिरतो म्हणून ही झाली मेकॅनिकल मुवमेंट. आणि याच मुवमेंटला नाव देऊन त्याला काय म्हणलं आपण मेकॅनिकल रेक्टिफायर असं म्हटलेलं आहे. बघा मग जो तयार झालेला डीसी सप्लाय, आता इथं याच्यामध्ये एक डीसी सप्लाय कन्वर्ट झाला, मग हा डीसी सप्लाय बाहेर कसा घ्यायचा, तर आपण ब्रशेसच्या माध्यमातून, ब्रश आणि ब्रश होल्डरच्या माध्यमातून, बघा हे कार्बनचे ब्रश असतात. ब्रशचं मटेरियल विचारतात खूप वेळा की ब्रशचं मटेरियल कोणतं असतं, तर ब्रशचं मटेरियल असं कार्बन किंवा ग्राफाईट या दोन मटेरियलचे आपण काय बनवत असतो, ब्रश बनवत असतो. मग या ब्रशच्या माध्यमातून तयार झालेला डीसी सप्लाय आपण काय करत असतो, आउटपुटला बाहेर घेत असतो. मग आता बघा याच्यामध्ये अजून एक फील्ड वाइंडिंग किंवा फील्डचा पोल दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की जी वाइंडिंग असते आपली, त्या वाइंडिंगला म्हणजे जी मेन पहिलीवाली जी वाइंडिंग असते ज्याच्यावरती आपण कुठं करतो ती पोल वरती, त्याला आपण फील्ड वाइंडिंग म्हणतो. ती अशा प्रकारे फील्ड वाइंडिंग दिसते आणि ती एक्साइटेशनचं काम करत असते. कोण काय काम करते, एक्साइटेशन प्रोव्हाइड करण्याचं काम ही आपली फील्ड वाइंडिंग करत असते. बघा आता आपण काय बघितलं, डीसी जनरेटरचं सर्वात पहिले कन्स्ट्रक्शन बघितलं, त्याच्यानंतर डीसी जनरेटर ऍक्च्युअल मध्ये ईएमएफ कसा इंड्यूस करतो ते बघितलं, आणि त्याचे जे विविध पार्ट्स आहेत त्या विविध पार्ट्सचं नेमकं काय काम हे बघितलं. बघा आता आपण चालू करणार आहे डीसी जनरेटरचे नेमके टाइप्स कोणकोणते असतात. डीसी जनरेटर मुख्यतः दोन भागामध्ये विभागलेला असतो. आता ही विभागणी कशाच्या बेसिसवर केलेली आहे, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण फील्ड वाइंडिंगला 110 व्होल्ट ते 220 व्होल्ट डीसी सप्लाय देत असतो. मग हा सप्लाय आपण कशाच्या माध्यमातून देतो याच्यावरती डिपेंड करतं की तो डीसी जनरेटरचा टाइप कोणता आहे. आता बघा सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की डीसी जनरेटर डीसी तयार करणार. जर तोच तयार केलेला डीसी सप्लाय आपण त्याच्याच एक्साइटेशनसाठी वापरला तर त्याला आपण सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर असं म्हणतो. मग आता सेल्फ म्हणजे त्याने स्वतःचा सप्लाय स्वतःसाठी वापरला म्हणून त्याला सेल्फ एक्साइटेशन म्हटलं. पण जर का तो सप्लाय आपण त्याच्याकडून न घेता एखाद्या एक्सटर्नल डीसी सोर्स कडून किंवा एखाद्या बॅटरी लावून सप्लाय जर दिला तर त्याला आपण सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर असं म्हणत असतो. उदाहरणासाठी सांगतो, बघा आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहेत, आपल्या घरी आपण गहू वगैरे पेरतो. आता गहू पेरल्यानंतर आपण काय करतो, गहू जसं आपण गहू वगैरे पेरला, गहू आला, आपण काढल्यानंतर काय करतो, जर आपल्याला समजा जास्त गहू झाला आपण काय करतो, त्यातले काही गहू ठेवून देतो आणि बाकीचा गहू मार्केटमध्ये नेऊन विकून टाकतो. मग जर आता आपण काही गहू कशासाठी ठेवला, एक तर दुसऱ्या वर्षी लागवडीसाठी आणि काही आपल्याला स्वतःच्या खर्चासाठी किंवा स्वतःला खायसाठी ठेवला. मग तसंच जर तयार झालेला डीसी सप्लाय जो आपण काही म्हणजे मॅक्झिमम सप्लाय आउटपुटला देऊन जर स्वतः काही सप्लाय हा स्वतःसाठी दिला तर त्याला आपण सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर असं म्हणत असतो. मग मी तुम्हाला सांगितलं, बघा ज्या जनरेटरमध्ये आपण आर्मेचरला एक्साइटेशनसाठी एक सेपरेटली बॅटरी लावली, काय लावली आपण, बॅटरी लावली किंवा कोणत्या तरी एखाद्या एक्सटर्नल डीसी सप्लाय कडनं, डीसी सोर्स कडनं त्याला एक्साइटेशनसाठी सप्लाय दिला तर आपण त्याला सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर म्हणत असतो. मग याच उलट जर समजा तुम्ही तयार झालेल्या तुमच्या आर्मेचरमध्येच तयार झालेल्या सप्लायला तुम्ही फील्ड वाइंडिंगच्या एक्साइटेशनसाठी वापरलं तर त्याला आपण सेल्फ एक्साइटेड म्हणतो. मग आता या सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटरचे मेन बघा, पहिला असतो एक असतो सिरीज जनरेटर. काय असतो, एक सिरीज जनरेटर, दुसरा असतो शंट जनरेटर आणि तिसरा असतो कंपाऊंड जनरेटर. बघा जर आर्मेचरच्या सिरीजमध्ये, कशाच्या, या आर्मेचरच्या सिरीजमध्ये जर का तुम्ही तुमची फील्ड वाइंडिंग वापरली तर याला आपण सिरीज जनरेटर असं म्हणतो. दिसताना बघा आर्मेचर आहे, आर्मेचरच्या सिरीजमध्ये इकडे काय आपण वाइंडिंग लावली आणि नंतर सप्लाय कुठे दिला, लोडला दिला. सर्वात महत्वाचं तयार झालेलाच सप्लाय आपला एक्साइटेशनसाठी वापरला गेला आणि तीच वाइंडिंग जी आपली फील्ड वाइंडिंग होती ती आपण कशामध्ये लावली, सिरीज मध्ये लावली, म्हणून याला सिरीज जनरेटर म्हणतो. त्यानंतर बघा दुसरा असतो शंट जनरेटर. शंट जनरेटर किंवा याला आपण पॅरलल जनरेटर असं सुद्धा म्हणतो. याला काय म्हणतो, पॅरलल जनरेटर. आता नावात आहे आर्मेचरच्या सिरीजमध्ये, जर का वाइंडिंग असेल त्याला सिरीज म्हटलं, तसंच या आर्मेचरच्या पॅरलल मध्ये आपण आपली फील्ड वाइंडिंग लावली. काय लावली आपण, आपली फील्ड वाइंडिंग लावली, तर याला आपण शंट जनरेटर किंवा पॅरलल जनरेटर असं म्हणतो. मग आता बघा याच्यामध्ये एकच वाइंडिंग होती म्हणून इथं झालं याला सिरीज किंवा पॅरलल म्हटलं. पण असा जनरेटर ज्या जनरेटरमध्ये सिरीज आणि शंट दोन्ही वाइंडिंग उपलब्ध असतात त्याला आपण कंपाऊंड जनरेटर असं म्हणतो. नावात आहे बघा, कंपाऊंड म्हणजे दोन गोष्टीचं मिश्रण, किंवा आपण म्हणतो कंपाऊंड करणं म्हणजे किंवा दोन जास्त गोष्टी एकत्र आल्यानंतर कंपाऊंड, त्याला कंपाऊंड म्हणतो. तसंच आता कंपाऊंड जनरेटर म्हणजे काय, असा जनरेटर की ज्याच्यामध्ये काय आहे की एक सिरीज वाइंडिंग पण राहील आणि शंट वाइंडिंग पण राहील, त्याला आपण कंपाऊंड जनरेटर म्हणतो. मग आता कंपाऊंड जनरेटरचे पुन्हा दोन टाईप पडतात. एक असतो लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर आणि दुसरा असतो शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर.
आता लॉंग शंट आणि शॉर्ट शंट मध्ये काय फरक आहे बघा, जर तुमच्या आर्मेचरच्या सिरीजमध्ये एक वाइंडिंग आहे आणि या दोन्हीच्या पॅरलल मध्ये जर का एक दुसरी फील्ड वाइंडिंग किंवा शंट वाइंडिंग असेल तर याला आपण लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर म्हणतो. आता बघा मी काय सांगितलं, आर्मेचरच्या वरती आपली सिरीज फील्ड वाइंडिंग आणि या दोन्हीच्या पॅरलल मध्ये आपली शंट फील्ड वाइंडिंग, त्याला आपण लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर म्हणतो. पण आर्मेचर बघा, इकडे आर्मेचर आहे, आर्मेचरच्या वरती आपली सिरीज वाइंडिंग आहे, पण या फक्त आणि फक्त आर्मेचरच्या पॅरलल मध्ये जर का तुम्ही आपली फील्ड वाइंडिंग लावली म्हणजे शंट वाइंडिंग लावली तर त्याला आपण शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर असं म्हणत असतो. बघा परत एकदा सांगतो, मी काय म्हटलं, आपल्या आर्मेचरच्या आणि सिरीज वाइंडिंगच्या पॅरलल मध्ये जर का आपली शंट म्हणजे पॅरलल वाली वाइंडिंग असेल तर याला आपण लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर म्हणतो. पण जर का तुमच्या बघा फक्त आणि फक्त आर्मेचरच्या पॅरलल मध्ये जर का तुमची काय असेल, फक्त आणि फक्त आर्मेचरच्या पॅरलल मध्ये जर का तुमची फील्ड वाइंडिंग ही शंट वाली वाइंडिंग असेल तर याला आपण काय म्हणतो, शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. आता हे झाले हे मुख्य चार म्हणजे मुख्य दोन प्रकार, एक असतो सेपरेटली एक्साइटेड, दुसरा असतो सेल्फ एक्साइटेड. सेल्फ एक्साइटेड मध्ये तीन टाईप पडतात, सिरीज, शंट आणि कंपाऊंड जनरेटर. परत या कंपाऊंड जनरेटरचे दोन टाईप पडतात, एक असतो लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर आणि नंतर असतो शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. या कंपाऊंड जनरेटरचे अजून पुढे दोन टाईप पडतात बघा, जसं लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर मध्ये कम्युलेटिव्हली कंपाऊंड जनरेटर आणि एक असतो डिफरन्शियली कंपाऊंड जनरेटर. आता नेमकं हे कशाच्या बेसिसवर पडतात, मी तुम्हाला सांगितलं, या एक्साइटेशनच्या बेसिसवरती किंवा फील्ड वाइंडिंग कशी कनेक्ट आहे त्याच्या बेसिसवरती आपण हे टाईप बघितले. त्यानंतर बघा, ज्या वेळेस आता तुम्हाला इथं पर्यंत लिहून देतो, पहिले आपण काय करू, लॉंग शंट कंपाऊंड जनरेटरचे डायग्राम करू. बघा ही झाली शंट फील्ड वाइंडिंग, ही झाली आर्मेचर आणि हा झाला आपली सिरीज वाइंडिंग. आता याला आपण चांगल्या साध्या भाषेमध्ये आपल्या भाषेत काय म्हणू, लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. आता बघा याच्यामध्ये जर डिपेंड करते डायरेक्शन ऑफ करंट. जर समजा इथे डायरेक्शन ऑफ करंट अपवर्ड डायरेक्शन नाही आणि यामध्ये सुद्धा डायरेक्शन ऑफ करंट अपवर्ड डायरेक्शन नाही, म्हणजे दोन्हीची डायरेक्शन ऑफ करंट काय, डायरेक्शन ऑफ करंट जर का सेम असेल, मी काय म्हटलं, जर डायरेक्शन ऑफ करंट दोन्ही डायरेक्शन मध्ये करंट सेम असेल तर याला म्हणत असतो आपण कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी. काय म्हणतो आपण याला, कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी जनरेटर. कम्युलेटिव्हचा अर्थ असतो की ऍडिशन होणं. मी काय सांगितलं तुम्हाला, याची पण डायरेक्शन सेम आहे आणि या सुद्धा याच्यातून जाणाऱ्या करंटची डायरेक्शन सुद्धा सेम आहे. जर डायरेक्शन ऑफ करंट दोन्ही मध्ये सेम असेल तर याला म्हणतो आपण कम्युलेटिव्हली कंपाऊंड जनरेटर. आणि जर डायरेक्शन ऑफ करंट ही अपोजिट असेल, म्हणजे याच्यामध्ये जर का अपवर्ड डायरेक्शन करंट असेल आणि इकडे काय डायरेक्शन, याची काय डायरेक्शन अपोजिट डायरेक्शन नाही, तर याला आपण म्हणत असतो, याला काय जर डायरेक्शन कशी असेल, डिफरंट असेल, तर याला म्हणत असतो डिफरन्शियली कंपाऊंड डीसी जनरेटर. अशा पद्धतीनं किती टाईपचे जनरेटर पडतात, एक असतं कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी जनरेटर आणि दुसरं असतं डिफरन्शियली कंपाऊंड डीसी जनरेटर. आता बघा हे झालं लॉंग शंट मध्ये, म्हणून याला आपण याचं जर पूर्ण नाव बघायचं म्हटलं तर कम्युलेटिव्हली कंपाऊंड लॉंग शंट डीसी जनरेटर झाला. आणि याला पण काय म्हणू, डिफरन्शियली कंपाऊंड लॉंग शंट डीसी जनरेटर. पण जर का मी तुम्हाला सांगितलं की जर का तुमची वाइंडिंग ही शॉर्ट शंट असेल तर याच्या सेम दोन टाईप, जर सेम याच्यामध्ये काय होतं लॉंग शंट, आणि जसं लॉंग शंट साठी दोन पडले, सेम कशासाठी पडतात, शॉर्ट शंट साठी सुद्धा पडतात. बघा आता आपण आतापर्यंत काय बघितलं, आता स्टार्टिंगला आपण बघितलं सर्वात पहिले कन्स्ट्रक्शन नंतर आपण बघितलं वर्किंग नंतर बघितलं त्याचे टाइप्स, आणि टाइप्स नंतर आपण परत एकदा त्याचे दोन जे टाइप्स उरले होते, कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी जनरेटर आणि दुसरा होता डिफरन्शियली कंपाऊंड डीसी जनरेटर, हे बघितलं. आता बघा मला टाइप्स मध्ये सांगा, टाइप्स ऑफ डीसी जनरेटर एकदा रिव्हिजन करून घेऊ.
डीसी जनरेटर मुख्यतः दोन टाईप मध्ये डिवाइड असतं. पहिलं असतं सेल्फ एक्साइटेड आणि नंतर येतो सेपरेटली एक्साइटेड. बघा या सेल्फ एक्साइटेड मध्ये पुन्हा दोन टाईप पडतात. एक असतं सिरीज, दुसरा असतो शंट आणि तिसरा असतो कंपाऊंड. या कंपाऊंड मध्ये परत दोन टाईप पडतात. याला आपण म्हणतो लॉंग शंट आणि दुसरा असतो शॉर्ट शंट. या लॉंग शंट मध्ये पुन्हा दोन टाईप पडतात. याला म्हणतो आपण कम्युलेटिव्हली कंपाऊंड आणि पहिला आणि दुसरा असतो डिफरन्शियली कंपाऊंड डीसी जनरेटर. अशा पद्धतीनं जनरेटरचे टाइप्स हे पडत असतात. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीसी जनरेटर बद्दल बेसिक माहिती घेतली. डीसी जनरेटरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, डीसी जनरेटर वर्किंग कसं असतं, त्याच्यानंतर डीसी जनरेटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पार्ट्स बद्दल आपण आज माहिती घेतली. त्यानंतरच डीसी जनरेटर नेमकं कोणत्या विभाग म्हणजे कोणत्या बेसिसवर आपण त्याचं बायफर्गेशन करतो, त्याचे टाईप कोणकोणते असतात, त्या टाईप बद्दल पण आपण आज थोडक्यात माहिती घेतलेली आहे. यानंतरचा व्हिडिओ आपण निमीचे जे क्वेश्चन सेट आहेत त्या क्वेश्चन सेट आपण याच्यानंतर चालू करणार आहे आणि त्यानुसार जे पण तुम्हाला डाऊट्स असतील, जसं या तुम्हाला असं वाटत असेल की एखादा टॉपिक मी एक्सप्लेन करायला पाहिजे त्या क्वेश्चन सेट मधला, तर तुम्ही मला नाही का कमेंट करून सांगा. त्यानुसार आपण काय करू, एक एक व्हिडिओ एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवत जाऊ. यासाठीच अशाच प्रकारचे प्रॅक्टिकल किंवा थेरी रिलेटेड व्हिडिओज किंवा थेरी एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी माझं चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पर्सनली जर काही डाऊट असेल तर मला इंस्टाग्रामवरती, माझं इंस्टाग्रामवरती सुद्धा चॅनल आहे, ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने चॅनल आहे, त्या चॅनलवरती मला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियनच्या मित्रांपर्यंत.